नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निसर्ग ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या कोंबड्या आजारी का पडत नाही तर याची मेन कारण आहे मित्रांनो फार्मची स्वच्छता. आज मित्रांनो रविवार आहे आणि पाहू शकता आपण ही फार्म कशा प्रकारे मी स्वच्छता केली आहे. बघू शकाल तुम्ही खाली पण पूर्ण असं आपण पाणी शिंपडून सनेनी पूर्ण असं झाडून काढलं आहे मित्रांनो. आपण आठवड्यातून 2 वेळा मित्रांनो अशा प्रकारची स्वच्छता करतो. त्यामुळे काय होते मित्रांनो, की कुठल्याही प्रकारचा त्या विष्ठेमुळे अमोनिया गॅस तयार होत नाही फार्ममध्ये व कोंबड्या आपल्या आजारी पडत नाही मित्रांनो. बघू शकता कसं थंडावा एक प्रकारचा त्यांना मिळत आहे. कारण मित्रांनो आता नुकतेच उन्हाळ्याचे दिवस लागले आहे मित्रांनो. तर बऱ्यापैकी ऊन तापायला लागलं. त्यामुळे आपण शेडमध्ये आतमध्ये पाणी शिंपडून असं रोजचं आपण नियोजन करतो. आणि इकडे बघू शकाल तर आपण या बाजूकडून दुपारच्या वेळेला ऊन येते, त्यामुळे आपण इकडून साडी बांधून घेतली आहे साड्या, आणि त्यावर मित्रांनो आपण थोडंसं हलकंसं पाणी मारतो. त्यामुळे काय होतं, गरम वारा जो आहे तो शेडच्या आतमध्ये येत नाही व थंडावा एक प्रकारचा निर्माण होतो. आपण यांना सकाळच्या वेळेला फीड दिलं होतं बघू शकता. तर मित्रांनो, आपण यांना एकच वेळा फीड देतो सकाळी, आणि नंतर दुपारी थोडं सुवाबूळ असं ग्रीन फॉडर म्हणून आपण काहीतरी यांना देतो. त्यामुळे काय होते मित्रांनो, की ते मागे पक्षी एकमेकांना चोच मारत होते. तर आपण इथे बघू शकता दोरीला सुबाबूळ बांधतो. ते खाली बघू शकता त्याचा संपूर्ण पाला खाल्ला आहे. त्यामुळे मित्रांनो चोची मारणं यांचं काही प्रमाणात बंद झालं आहे. काही काही पक्ष्याचे हे पंख खात होते मित्रांनो. तर बघू शकाल इथं थोडंसं फीड शिल्लक आहे, जे की आपण सकाळी दिलं होतं. तर दुपारी आपण मित्रांनो यांना फीड देत नाही का, तर मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात एकदम उष्णता असते फील्डमध्ये सुद्धा. तर त्या मित्रांनो तशा वेळेला त्यांनी ग्रीन फॉडर आणि भरपूर असं पाणी प्यावं मित्रांनो. आपण पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल पावडरचा वापर करू शकतो किंवा लिंबू पाण्यामध्ये टाकू शकतो मित्रांनो. तर अशा प्रकारचं आपलं हे मित्रांनो स्वच्छता असावी, जेणेकरून आपले पक्षी पाहू शकता कानाकोपऱ्यात सुद्धा तुम्हाला कसल्याही प्रकारची विष्ठा दिसणार नाही. इथे पिंजऱ्यात आपण कालच स्वच्छता करून घेतली मित्रांनो. इथे बघू शकता पाणी आपण भरपूर प्रमाणात पिल्लासाठी ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत सांगायचं असं आहे की जितकी मित्रांनो स्वच्छता आपण शेडमध्ये ठेवू, तितकेच मित्रांनो पिल्लं आपले किंवा कोंबड्या ह्या आजारापासून दूर राहील मित्रांनो. तर इथे आपण पाहू शकता की आपण परसबागेमध्ये जिथे की पालक आणि मेथी होती, तिथे आपले पक्षी काही जे आपण पाणी मारलं आहे तिथे, तर तिथे आपले मोठे पक्षी हे आराम करत आहे मित्रांनो. तिकडे बघू शकता तो आपला ब्रीडर कोंबडा, आणि ते लिंबाचे झाडं आहे मित्रांनो. तिथे आपले पक्षी पूर्ण असे थंडाव्याखाली आराम करत आहे मित्रांनो फीड खाऊन घेतल्यानंतर. आणि जो काही आपण त्यांना टोमॅटो अशा प्रकारचे आपण बाजारातले जे हिरवे भाजीपाला आहे मित्रांनो, आपण तो त्यांना देतो. असं आपलं छोटंसं एक परसबागेमधलं कुक्कुटपालन आहे मित्रांनो. आता आपल्याला समोर ज्या की आपल्या इथे 2 कोंबड्या आता खूड झाले आहेत, तर त्यांच्याखाली आपल्याला अंडी ठेवायची आहे मित्रांनो. पाहूया कसा रिझल्ट येतो ह्या महिन्यामध्ये. आपण मार्च महिन्यात तर कधी कोंबडी बसवली नाही ती, पण मित्रांनो बसून पाहूया. आपल्यापाशी बऱ्यापैकी अंडी पण आहे. काही अंडी आपण विक्री केली आहे मित्रांनो. इथे बघू शकता कसे पक्षी सकाळी खाद्य खाऊन सनेने एक आराम करत आहे मित्रांनो. इथे माती आहे काढलेली, मस्त पक्षी या निवांत आपला बसलेला आहे मित्रांनो. थंडावा लागत आहे त्यांना एक प्रकारचा. बघू शकता ज्या पक्ष्याला जसे वाटेल तसे मित्रांनो आपले पक्षी हे आराम करतात. शेडमध्ये पण बऱ्यापैकी थंडावा आहे मित्रांनो. बघू शकता कोंबडा कसे पक्षी आहे आपले हे 3.5 महिन्याचे झालेले आहे मित्रांनो, पाणी पित आहे. आणि आपल्या घरी मित्रांनो ताक वगैरे असते, ते पण आपण यांना पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात देतो, जेणेकरून मित्रांनो एक त्यांना गारवा शरीरामध्ये येईल व थंडावा पण. धन्यवाद मित्रांनो.